हे बघा, ह्या आपल्या कच्च्या पापड्या आणि ह्या तळलेल्या पापड्या काय मौसूद होतात. हे बघा. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. महाशिवरात्री झाली की शक्यतो आपण उन्हाळ्याचे पदार्थ करायला सुरुवात करतो. तर म्हटलं चला आपण पण करूया सुरुवात. तर मी आज काय करते दाखवते तुम्हाला. सुरुवात साबुदाण्याच्या पापड्यांपासूनच करू आपण. हे बघा, मी साबुदाणा दाखवते तुम्हाला किती घेते ते. हा बघा, 1 ग्लासभर साबुदाणा घेते मी. हा वजनी म्हणाल तर पाव किलो नक्कीच आहे. थोडासा एक घालते. हा साबुदाणा मी भिजत घालणार आहे, पण तो कशात घालायचा आहे तो दाखवते तुम्हाला मी. गॅसवर बघा एक भांडं ठेवलं आहे मी. पाणी ओतते. एक ग्लास साबुदाणा आहे ना, थोडासा वर आहे, तर आपण 2 ग्लास आणि थोडंसं पाणी ह्यात ओतते. हे पाणी मी उकळू देते. झाकण ठेवून चांगलं पाणी उकळू द्यायचं. पाण्याला उकळी आली ह्या. आता हा साबुदाणा नुसता असं घालून ठेवायचा. ह्यात काहीही घालायचं नाही. गॅस बंद करते. उकळलेल्या पाण्यात आपण हा साबुदाणा घातला आहे. आता रात्री हा साबुदाणा पाण्यात घातला आहे. उद्या सकाळी आपण याच्या पापड्या करणार आहोत. त्यात काहीही घातलेलं नाही आहे, मीठ वगैरे काय नाही. ते आपण सकाळी घालायचे. हे बघा, जितका साबुदाणा होता त्याच्या डबल पाणी घालायचं. हा साबुदाणा रात्रभर भिजून जास्त होतो. आपण आता हे सकाळी बघूया. आता रात्रभर हा साबुदाणा उकळलेल्या पाण्यात भिजू द्यायचा चांगला. हे बघा, हा साबुदाणा आपण रात्री उकळलेल्या पाण्यात भिजत घातला होता. असा छान फुलला आहे बघा. अगदी मस्त टपोरे दाणे दिसत आहेत ना. आता आपण हा मिक्सरमधून काढून घेऊया. आता ह्यात मीठ घालायचं. आत्ता आपण वाटल्यानंतर मिक्सरमधून काढून घेते मी. दुसरं काही करायचं नाही. पाणी घालायचं मात्र. पाणी घालून म्हणजे अगदी खूप गरमसट नाही, पण लागेल तसं थोडंसं पाणी घालायचं. दाखवते मी तुम्हाला. हा 2दा करून वाटून घेते मी. पाणी दाखवते किती घालायचं ते. हे बघा, पाणी घालते मी. असं पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं. हे बघा, हा असा साबुदाणा वाटून घ्यायचा असं. आता तो दुसरा पण साबुदाणा मी यात वाटून घेतो. हा बघा, सगळा साबुदाणा वाटून झाला. आता यात आपण मीठ घालू. नंतर घेते मी मिक्सरचं भांडं स्वच्छ करून. म्हणजे मीठ घालते मी त्यात. तुम्हाला साधं मीठ चालत नसलं तर उपवासाचं जे मीठ वापरता ते वापरायचं. मी साधंच आपलं नेहमीचं वापरते. इतकंच की बरणी वेगळी ठेवते मी. त्या बरणीला उपवासाच्या दुसरा कसला हात लावत नाही, फक्त ते उपवासालाच वापरते. मीठ घातलं मी. असं पाहिजे, जेणेकरून अशा पापड्या चमच्याने घालता येते असं. आणि जर जास्त घट्ट वाटलं तर थोडंसं आपण पाणी घालू शकतो पापड्या घालताना. चांगलं एकजीव करून घ्यायचं. घट्ट वाटलं तर साधं पाणी घालायचं थोडंसं. चला तर आता मी या पापड्या घालून घेते.
आपल्याला किती बारीक मोठ्या घालायच्या त्याप्रमाणे घालायच्या, पण खूप मोठ्या पण नाही घालायच्या. घालून घेते मी ह्या सगळ्या. ह्या घालून झाल्या बघा, अर्ध्या घातल्या मी. आता हे जे अर्धं उरलंय ना, ह्यात मी रंग घालणार आहे. हे बघा, हा थोडासा रंग घालणार आहे मी त्यात. आवडत असेल तर घालायचं, नसेल आवडत तर नाही घालायचं. घालून घेते ह्या पण मी. हे बघा, हे सगळ्या घालून झाल्या पापड्या. मी घरात घालून घेतले. आता हे उचलून बाहेर नेऊन ठेवणार आहे उन्हात. बाहेर घातल्यात वाळत हे अशा. दुपारपर्यंत मस्त अशा पलटी करता येतात. अशा पलटी करायच्या, रात्रभर पंख्याखाली ठेवल्या तरी चालते. आता मी या सरळ तुम्हाला पूर्ण वाळल्यावरच दाखवेन. साधारण 2-3 दिवस तरी चांगले वाळायला लागतात. हे बघा, बरोबर 3 दिवस छान वाळवल्या पापड्या ह्या. आता वाळवून बघा कशा मस्त झाल्यात. हे बघा, कोणतंही वाळवण 3 दिवस वाळवायलाच लागतं. सध्या तर खूपच कडक ऊन आहे, त्यामुळे ह्या 2 दिवसातच वाळल्या. पण मी 3 दिवसांनी दाखवते तुम्हाला. हे बघा, आता ह्या मी 2-3 तळून दाखवते तुम्हाला. ह्या पापड्या इतक्या मऊ होतात, अगदी चावण्याच्या दृष्टीने म्हणाल ना, ह्या खूप मऊ होतात. अगदी मऊ. दाखवते तुम्हाला तळल्यावर. आणि ह्या उपवासाच्या आहेत साबुदाण्याच्या पापड्या. तेल तापले का बघते. किती छान फुलत आहेत बघा. आता या 2-3 रंगीत तळते. किती सुंदर फुलत आहेत बघा. अगदी मऊ असतात त्या खायला. आजपासून मी वाळवणाचे पदार्थ करायला सुरुवात केली. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुम्हाला काय बघायला आवडेल, कोणत्या वाळवणाच्या रेसिपी बघायला आवडतील. शक्यतो मी माझ्या पद्धतीने दाखवणार आहे. तुम्हाला अजून काही वेगळं बघायचं असेल, तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा. कशा वाटल्या आपल्या ह्या साबुदाण्याच्या न शिजवता केलेल्या पापड्या. अगदी मऊसूत होतात. करून बघा. आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.